गेल्याच आठवड्यामध्ये MBBSच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर माझं एक सेशन होतं आणि त्या सेशनमध्ये बोलता बोलता असं लक्षात आलं की त्या बिचाऱ्यांना फायनान्शियल लिटरसीबद्दल काहीच ज्ञान नाही आणि बेसिक गोष्टी ज्या त्यांना कळल्या पाहिजेत, कारण डॉक्टर झाल्यानंतर त्यांना पैसे पण हँडल करावे लागतील, याबद्दलचं त्यांच्या काही ज्ञान नाही आहे. आणि म्हणून एक पालक म्हणून आपण जर का कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूशनवरती जर का अवलंबून राहणार असो फायनान्शियल लिटरसी करायला, तर आपण खूप मोठी घोडचूक करतोय. मुळातच या गोष्टी आपण मुलं लहान असताना करायला पाहिजेत. आणि रिसर्च असं सांगतो, म्हणजे ग्लोबल रिसर्च सांगतो की 5 वर्षापर्यंत मुलांना बेसिकली कॉईन्स आणि नोट्स ह्याच्यातला रिलेशनशिप कळलं पाहिजे. साधारण 8 वर्षापर्यंत त्यांना बेसिक पैसे जर का हँडल करत असतील, त्यातलं सेव्हिंग किती, त्यातलं शेअर किती, त्यातलं स्पेंडिंग किती, हे त्यांना आखणी करता आलं पाहिजे. साधारणपणे 12 वर्षाचे असेपर्यंत त्यांना छोटे छोटे बजेट्स मॅनेज करता आले पाहिजेत. त्यांना 15-16 वर्षापर्यंत बँकिंग आणि इंटरेस्ट आणि टाईम व्हॅल्यू ऑफ मनी कशी कशी कमी होत जाते ह्याच्याबद्दलचं ज्ञान यायला पाहिजे. 18व्या वर्षापर्यंत त्यांना व्हॅल्यू आणि प्राईस ह्याच्यातला कन्सेप्ट कळायला पाहिजे. हे ग्लोबल पॅरामीटर्स आहेत. आता आपण इव्हॅल्युएट करायला पाहिजे की आपली मुलं या वयांमध्ये या पॅरामीटर्सवरती तंतोतंत उतरतात का नाही, आणि जर का ते नसतील उतरत तर खरं म्हटलं तर आपण चूक केलेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आपण ही फायनान्शियल लिटरसी मुलांमध्ये आत्ता जनरेट करायला तयार करायला पाहिजे. कारण 7 वर्षाचा मुलगा जर का 50 रुपये हँडल करू शकला तर 17 वर्षाचा होईपर्यंत तो 50,000 हँडल करू शकतो. 27 वर्षाचा होईपर्यंत तो 5 लाख 5 करोड सुद्धा हँडल करू शकतो. पण सुरुवात आपण कुठेतरी करायला हवी.